आज इथं आल्यानंतर पहिल्या मनामध्ये असा विचार येतो, दादा मी एकत्रित आहे, तर आम्हाला सुद्धा पहिल्यांदा असं वाटतं की आम्ही भाग्यवान आहोत. आता भाग्यवान याच्यासाठी की ह्या कृष्णे कोयनेच्या संगमाच्या ह्या विभागामध्ये जन्मलो आणि आमचे पूर्वज आहेत यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव केलं आणि ह्या भागामध्ये जे झालं ते महाराष्ट्रासाठी सुद्धा पथदर्शक एक आदर्श असं कामकाज ह्या भागामध्ये झालं. पण हे काही सोपं होतं असं आहे का? तुम्हाला आठवण करून देतो की चव्हाण साहेब असं म्हणत होते, चव्हाण साहेब असं म्हणत होते की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे, पण आपल्याला दुसरी स्वातंत्र्याची लढाई लढायची. आणि दुसरी स्वातंत्र्याची लढाई असं आहे की आपला समाज गरीब आहे, त्यांना शिक्षणाच्या आरोग्याच्या सोयी करून द्यायच्या, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. हे सगळे कष्टकरी आहे, यांच्या संसाराची जबाबदारी आहे, ही लढाई आहे. आणि ही जेवढी स्वातंत्र्याची लढाई अवघड होती तेवढीच ही अवघड आहे. आणि म्हणून आपल्या भागाचा सुद्धा विचार करा. आता आम्ही नदीकाठच्या विभागात होतो, तिथं ऊस करत होतो, तिथं कारखाना सुरू करायचा होता. एवढं सोपं नव्हतं, एवढं सोपं नव्हतं, लोकांच्याजवळ पैसे नव्हते. आता आमच्यामध्ये थोडे वयस्कर असे मदनदानाच आहेत घरातले, ते म्हणजे पैसे गोळा करताना आणा पावली आणि असं ते नोट बघायला मिळत नव्हती पहिले पैसे गोळा करताना. म्हणजे अशा परिस्थितीत कारखान्यासाठी पैसे गोळा करायचे आणि बँकेकडे जायचं सोपं काम नव्हतंच. आणि त्याच्यापेक्षा अवघड काम तुमच्या वरच्या भागामध्ये डोंगरी भाग आहे, पाणीच नाही, रस्त्याच्यावर काय होती परिस्थिती. आणि सगळे लोक मुंबईला स्थायिक झालेले होते. अशा परिस्थितीत ह्या लोकांनी काम केलं, लक्षात घ्या. म्हणून विचार करायचा हा आहे की हा जो वारसा आहे, आपल्या भागामध्ये काकांचा वारसा असेल, इथं आप्पांचा भाऊंचा वारसा असेल, ही मोठी जबाबदारी आहे. आणि एवढ्या कष्टातनं त्यांनी हा भाग उभा केला, लोक उभी केली, स्वतःच्या पायावर उभी केली, राहणीमान बदललं. आता सगळीकडे आता आपल्याला स्लॅबची घरं दिसायला लागलेत, रस्ते झालेत, राहणीमान खूपच आपलं सुधारलं आहे. पण हे विसरायला नको की काही वर्षापूर्वी ज्यावेळेला इकडे काकांनी काम सुरू केलं त्याला प्यायला तर पण नव्हतं. आता किती पुढं आलं. आमच्या भागामध्ये सुद्धा परिस्थिती लोकांची काय फार चांगली नव्हती, पण एकदम हा बदल झाल्यानंतर आज ही जबाबदारी राहते की आपल्याला ह्याच्यातून पुढं जायचं. आणि पुढं जायचं असेल तर पहिल्यांदा आपण इथंपर्यंत आलो कशामुळं, तर एक सहकाराचा विचार आपण धरला आणि आपण असा विचार केला की पुढे जायचं असेल तर अनेक लोकांना एकत्रित आणल्यानंतर सहकाराच्या माध्यमातून इथं प्रगती होऊ शकते. आणि हे सूत्र अजूनही आपल्याला धरणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला असं इलेक्शन येतं त्यावेळेला सहकारामध्ये चांगल्या चालणाऱ्या ज्या संस्था आहेत यांना समाजाने यांना साथ केली पाहिजे. आपल्यात जर संघर्ष झाला, आता आमच्यात संघर्ष झाला, त्याच्यातनं काही फार चांगलं निष्पन्न झालं नाही. आणि ज्या वेळेला संघर्ष थांबला त्यावेळेला त्या संस्था प्रगती करू लागल्या. आता कारखान्याचा जर इतिहास बघितला तर माझ्या वतीनं एक इलेक्शन सोडलं तर सगळ्या कारखान्याचे इलेक्शन पहिल्यापासनं काकांची आपली साथच आम्हाला झाली. आणि 20-25 वर्षाचा काळ असा आहे, मला आठवतं की मला वाटतं 90 सालापासून की आम्ही आणि काका हे एकत्रित, म्हणजे आप्पा आणि काका यांनी एकत्रितच काम केलं.
आप्पांच्या बाबतीत म्हणायला झालं तर 100% आप्पा आणि काका शेवटपर्यंत एकत्रित होते. आणि ते एकत्रित असल्यामुळं तुम्हाला ह्या भागामध्ये इतकं काम झालेलं दिसतंय. आता आमची जबाबदारी नाही का एकत्रित काम करायची? आमची पण आता ही जबाबदारी आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये असं असतं की सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये आहेत अशा राहतात असं नाही. राजकारणामध्ये बदल होतात. पण आपण विचाराने एकत्रित असलो तर आज मग उद्या परत ती संधी येते की आम्ही एकत्रित येतो. आणि आज अशी संधी आलेली आहे. आणि मग तुम्हाला सुरुवातीला सांगतो की ज्या अपेक्षा तुम्ही काही बोलून दाखवल्या त्याचा पुन्हा एकदा पुनर्विचार करतो. पण एक सांगतो की हे सगळं तुम्हाला जे वाटतंय ना साध्य व्हायला पाहिजे ते 100% साध्य होणार. सगळ्या बाबतीत, राजकीय बाबतीतही आणि सहकाराच्या बाबतीतही. उद्या सहकाराच्या ज्या इलेक्शन आहेत, बँकेचं इलेक्शन असेल, उद्या बाजार समितीचं इलेक्शन असेल, सगळं तुम्हाला पाहिजे तसं सहकार्य आमच्याकडनं होणार आहे. आणि नेहमी मी सगळ्यांना सांगतो राजकारणापुरतं तर आम्ही काही बोलत नाही किंवा इलेक्शन पुरतं बोलत नाही. ही तडजोड नाही, लक्षात घ्या. तडजोड राजकारणामध्ये करतात. पण एकत्रित ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला ह्या भागाचा विकास होणार आहे. आणि ह्या पुढच्या इलेक्शनपर्यंत बरेच बदल होणार आहे. आता ते मी सांगत नाही, दादांना माहिती आहे काय होणार आहे. आणि चित्र पुढचं सुद्धा आम्हालाच स्पष्ट दिसतं. आणि सगळ्यात ही मोठी उपलब्धी आहे. आता हे इलेक्शन होत असताना फक्त ह्याची पार्श्वभूमी सुद्धा सांगतो की 2010 साली ज्यावेळेला इलेक्शन आलं आणि हे आत्ताची जी मंडळी ही सत्तेवर आली त्यावेळेला काकाने आपण सांगितलं, घरी आले होते, म्हणले की डॉक्टर साहेबांना सांगा पॅनल उभं केलं पाहिजे. आता आम्ही त्यावेळेला सांगतो 2005ला अपयश आल्यानंतर मी असा विचार केला होता की आता ह्या संघर्षामध्ये आणि ह्या कारखान्याच्या भानगडीत आपण पडायचं नाही असा विचार केला. आणि 2007 साली मी म्हणून जेवण शुगरची निर्मिती केली. म्हटलं आता आपलाच कारखाना काढूया. आमच्याच कार्यकर्त्यांनी ते करण्यामध्ये मदत केली. आणि म्हणून 2000 साली इलेक्शन करायचं नाही असं माझ्या त्याच्यात मनात होतं. आणि मनोमिलन पण पतंगराव साहेबांनी केलेलं होतं. म्हटलं चालू देत त्याला. पण त्यावेळेला जो अपघात झाला आणि हे जे सत्तेवर बसले हे कुणाच्या कृपेनं सत्तेवर बसले? 100% काकांच्या कृपेनं हे सत्तेवर बसले. यांची काय संघटना होती का, यांची काय माहिती होती? सगळे नवीन होते, काहीही माहिती नव्हती. आणि एवढी मोठी सत्ता मिळाल्यानंतर एक जबाबदारी राहते ना. तुम्हाला कुणी तिथं बसवलं आहे, कसं काम केलं पाहिजे. आता याचं भानच त्यांना राहिलं नाही. झालं काय खरं म्हणजे याचं भान राहिलं नाही. आणि 2015 साली काकांनी सुद्धा असा विचार केला की हा जर कारखाना चालला नाही आणि हा जर बंद पडला तर उद्या एखादा दोष कारखाना घेईल अशी परिस्थिती झाली. काका म्हटले नाही, आता हा बदलच करायला पाहिजे. आणि म्हणून 15 साली परत हा बदल करायचा ठरला. परत आपण एकत्रित आलो. आणि तुम्हाला माहिती आहे पुढं आपण कसं निघालो. आता त्या काळामध्ये ज्या गोष्टी झाल्या, सहकारी संस्थेमध्ये ज्या गोष्टी होऊ नये अशा गोष्टी झाल्या. आता त्यांचं फार तुम्हाला सांगायला याची गरज नाही. पण डॉक्टर साहेब वगैरे आहेत कोणत्या आता एखाद्या वेळेस तुम्हाला त्याची कल्पना नसेल, आम्ही सांगत राहतो. एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की त्या तोडणी वाहतूकदारांचा काहीतरी घोटाळा झाला. पण काहीतरी घोटाळा झाला नाही. महाराष्ट्राच्या सहकारी कारखानदारीमध्ये जेवढा मोठा घोटाळा होतो तेवढा मोठा घोटाळा. 60 कोटी रुपये 2000 तुम्ही विचार करा 15 साली किती मोठी रक्कम झाली. त्या 60 कोटीमध्ये नवीन कारखाना चालू झाला. कुठं नाही, नवीन कारखाना चालू झाला. आम्ही ज्यावेळेला जेवण शुगर चालू केलं त्याला छोट्याच कपॅसिटीमध्ये होतं. पण ह्याचं क्लोजर ज्यावेळेला केलं आम्ही मशिनरीचं 30 कोटी रुपये.
तुम्ही विचार करा, 60 कोटी रुपये म्हणजे नवीन कारखाना होऊ शकला असता, इतका मोठा घोटाळा झाला. 778 लोकांच्या नावावर खोट्या सह्या घेऊन कर्ज घेतलं गेलं. अशा गोष्टी होऊ नयेत ना. सहकार्यात होऊ कशा शकतात? आणि नवीन माणसं येऊन असं म्हणजे सराईत आहेत तिथं का असते, असे असते तरी समजू शकतो असतो, पण ही नवीन मंडळी होती आणि कुणाच्या तर सल्ल्यानं चालत होती, त्याच्याशिवाय तर काही हे झालं नाही. आणि त्याचबरोबर अजून एकाच गोष्टीचा फक्त इथं उल्लेख होतो. आपल्याला माहीत असेल प्रत्येक गोष्टीमध्ये तिथं घोटाळा झाला आणि म्हणून बदल होण्याची काय गरज होती सांगतो. आणि आज हीच लोक पुढं आहेत. आता याच्यामध्ये काय झालं, प्राथमिक म्हणजे सकृत दर्शनी ज्या वेळेला गुन्हा झालेला दिसतो त्यावेळेला शिक्षा होते. पहिली शिक्षा झाली, सगळ्यांना हे फार आम्हाला कमीपणाचं आहे की संचालक मंडळ चेअरमन एवढ्या मोठ्या कारखान्याचे चेअरमन यांना जर तुरुंगात जायला लागलं असलं तर मग कृष्णेचं नावच सगळं या राज्यामधलं नाव खराब झालं. ते झालं ना. तर याच्यातनं बाहेर यायचं, परत त्याला चांगल्या स्थितीत आणायचं, हे काही सोपी गोष्ट नव्हती. आणि म्हणून आजच्या घडीला सुद्धा त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांची ते बेलवरच आहे. म्हणजे आर्थिक गुन्हा झाला ना, असा गुन्हा होऊ नये ना. आणि दुसरी गोष्ट अशी झाली आहे की ज्या गोष्टी केल्या त्या दादांनी माहिती नसेल एखादं, त्या गोष्टीचा उल्लेख करतो. त्यांच्याकडनं आर्थिक काय गैरव्यवहार झाला सरकारी संस्थेमध्ये. जर असं अशा गोष्टी झाल्या तर सरकारी संस्था टिकणार नाही. तर आर्थिक गुन्हा जो झाला त्याच्यात त्यांनी एक असं केलं की आज आमच्या कारखान्यामध्ये आपली कपॅसिटी 12,000 करायची, आपल्याकडे कामगार आहेत 1400. त्यांची त्यावेळेला कपॅसिटी होती 7,200, कामगार नेमले 3,000. आता 3,200 कामगार कसे काय नेमू शकतात? मग आम्ही आल्याला बघितलं रेकॉर्ड काय आहे, तर 1400 कामगारांचं रेकॉर्डच नाही. आता रेकॉर्डच नाही म्हणजे मस्टर असते, आपण घरात भेटी ठेवलं तरी आपण हिशेब ठेवतो, तरी काहीच ठेवलं नाही. आणि ऑडिटर तर म्हणलं ऑडिटरचा रिपोर्ट काढा, तर ऑडिटरनी रिपोर्टमध्ये म्हटलं की हे मस्टर बघायला मिळालं नाही, कुणाला कॉन्ट्रॅक्टवर घेतलं, कॉन्ट्रॅक्टरचं नाव माहीत नाही, कुणाला पैसे दिले कामगारांना हे माहिती नाही. म्हणजे आज गांभीर्य एवढ्यासाठी सांगतो की ही लोक जे पुढं आहे ते असंच इलेक्शन असतं तर काही हरकत नाही करायला, पण हे यांचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या गुन्हा करायचं हे चुकून झालं नाही, जाणून बुजून केलेलं. आणि पैसे किती गेले माहिती आहेत का? महिन्याला 50 लाख रुपये ह्या कामगारांना देत होते की ज्याचं रेकॉर्ड नाही. आता 3 वर्षात 24 कोटी रुपये झाले. 24 कोटी रुपये कारखान्याचे दिले गेले की ज्याचा आजही रेकॉर्ड. अशी ती म्हणजे मानसिक पद्धतच अशी होती की याच्यात तर काही मिळवायचं आहे आपल्याला. माझ्या माहितीने हे जर विचार केला तर ही आमच्या कारखान्यात चोरी झाली ना, 24 कोटी रुपये दिले गेले. आणि म्हणून ती आमची परिस्थिती अशी झाली की चालवायलाच ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला चालवायला पैसेच नव्हते आपल्याला. कामगाराला द्यायला पैसे नव्हते, व्यापाऱ्याला द्यायला पैसे नव्हते, बँकेचे हप्ते भरायला पैसे नव्हते, जोडणी वाहतूकदारांना द्यायला पैसे नव्हते. अशा परिस्थितीत आपण आलो. आणि असं असताना इथनं पुढं जायचं एवढं सोपं नव्हतं. आम्ही व्यापाऱ्यांना सांगितलं आमच्याकडे पैसे नाही, तुम्ही आम्हाला माल द्या, तुम्ही आम्हाला PP बॅग द्या, तुम्ही सल्फर द्या, लाईन द्या, लुब्रिकंट द्या, ऑफ सीझन तर ज्या ज्या गोष्टी लागतात ह्या व्यापाऱ्याच्या वेळेला उद्धार घेतो आणि कारखान्यात चालतो. म्हणजे ही पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगतो की कारखान्याचं इलेक्शन आहे, समोर कोण आहेत त्यांचा तर परिचय करून दिला पाहिजे ना, हा त्यांचा परिचय आहे. आपल्याला माहिती पडली कोणाला सांगतो हे अशा गोष्टी झाल्या. मी म्हटलं आता आमच्याच इलेक्शन झालं होतं पण असं काही झालं नाही. आता इंडियन होते, मधून आता होते, ते 10 वर्ष होते, 5 वर्ष होते, असं काही झालं का? 83ची एखादी केस झाली का? 83चे हे जे मी सांगतो हे 83च्या चौकशीतले आकडे आहेत.
की काही आम्ही बघून तुम्हाला सांगत नाही, हे चौकशी अधिकाऱ्याचे आकडे आहेत की अशा अशा गोष्टी झाल्या. तुम्हाला दादा अजून आश्चर्य वाटेल की त्यांनी ऊसाचं बिल निघालं, ऊस न येत, तर ऊस न येतं बिल कसं निघू शकते? चौकशी अधिकाऱ्याचे ऊसाची बिलं पण काढ, ऊस न येता. सरकारी संस्थेला किती धोकादायक सांगतो. आज दादा काम करतायत, आम्ही काम करतो, किती जपायला लागतं, किती म्हणजे डोळ्यात तेल घालून तिथं काम करायला लागतं, तर ह्या संस्था टिकतात. आज आपल्या कराड दक्षिणमध्ये तर तुम्ही टिकवलं, आम्ही टिकवलं, एवढं सोपं आहे का? सहकारी संस्था आता तुम्ही बघा, सगळ्या महाराष्ट्रामध्ये जरी विचार केला, पहिल्यांदा सहकारी कारखानदारीचा सांगतो तुम्हाला, सहकारी कारखानदारी सगळी चांगली आहे का अवस्थेत? आजही अनेक कारखान्यांना FRP देता आलेली नाही. दादांना माहिती, अनेक कारखाने असे आहेत की आजही पुढचं सीझन चालवण्यासाठी पैसे नाही. सरकारकडे मागणी केली आहे, साखर संघातल्या बऱ्याच कारखान्यांनी, सरकारी कारखान्यांनी, आता बाकीचे तर मागू शकत नाही, पण सरकारी कारखान्यांनी मागणी केली आहे. दादा मागणी काय केली आहे माहिती आहे का आपल्याला? टनाला 500 रुपये अनुदान द्या म्हणतात, ॲडव्हान्स बिडव्हान्स नाही, परत देणारच नाही म्हणतात. तुम्ही एवढे पैसे द्या तर आम्ही कारखाना पुढे चालवतो, नाही तर पुढचा सीझन घेऊ शकत नाही. इतक्या अडचणीत आहे कारखानदारी, कशी चालवली पाहिजे मग मला सांगा, आणि कुणाच्या हातात पाहिजे? आता आम्ही आलं फार हे करतो असं नाही, पण ही सुरक्षित ठेवली पाहिजे ना, हा वारसा आम्ही जपला पाहिजे ना. दादानी जितक्या तात्पर्याने जपलेलं आहे सगळ्या संस्थेमध्ये, तेच आम्ही करतो. आज आम्ही वारसाच चालवतो आणि चालवलं पाहिजे. सगळं आमच्या पूर्वजांचं नुसतं नाव घेऊन आपल्याला पुढे जाता येणार नाही, आपल्याला कर्तृत्व दाखवावं लागतं ना, तर पुढच्या पिढीमध्ये आपल्याला लोक मान्य करणार आहेत. आणि त्या टेस्टमध्ये आता दादा तर गेलेले आहेत पुढे, आता आमच्याही पुढे काय बोलायचं काम नाही. तर राजकारणामध्ये आता मी तर राजकारणामध्ये नाही आहे, पण दादा आहे. आणि जे सगळं तुम्हाला पुन्हा सांगतो, जे साध्य करायचं होतं 100% आम्ही साध्य करणार आहोत. तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे, सगळ्यांनाच आहे. आणि आता सगळं फार जास्त स्पष्ट करायची गरज नाही आहे. आणि हे एकाच गोष्टीसाठी आहे की जे काकांनी जपलं, शेवटी माणसं उभं करणं सोपं नाही ना. काकांच्या गुणामध्ये सगळ्यात दुसरं काय होतं की माणसं उभी केली, म्हणजे विचारांना उभी केली, ते सोपं नाही ना. आज एवढे कार्यकर्ते आहेत, सगळे काकांच्या पाठीमागं तुम्ही सांभाळू शकला, सहजासहजी झालं का ते? त्या विचारांना तुम्ही सांभाळू शकला. आज लोकांनी आपल्याला मान्य केलेलं आहे, हे सगळ्यात होतं. तर काका म्हणायचं माझ्या पाठीमागं सुद्धा शेवटी जनतेने मान्य करायला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला. आणि आता त्याच्या पुढं निघालेलं आहे. म्हणून आपल्याला एकत्रित जाताना तुम्हाला सांगतो, सगळ्या जगामध्ये ज्यावेळेला आपल्याला पुढं जायचं असतं त्यावेळेला आपण संघर्षातनं पुढं जातो, आपण सहकार्यातनं पुढं जातो. अमेरिकेमध्ये मोठे मोठे उद्योग होते, त्यांचं कॉम्पिटिशन व्हायची, स्पर्धा व्हायची, आणि स्पर्धेच्या एक वेळ अशी व्हायची की ते ठरवायचे आता ह्या स्पर्धेमध्ये आपण अजून किती हे करायचं, त्यावेळेला ते एकत्रित होते. आणि म्हणून हे कॉर्पोरेशन मोठी झाली, ह्या कंपन्या मोठ्या झाल्या, त्या सहकार्यातनं झाल्या, संघर्षातनं नाही झाल्या. आणि ते सूत्र आता आम्ही घेतलं, सहकार्यातनं पुढे जायचं सगळ्या बाबतीमध्ये सहकार्य. आणि आता सांगायला नको, आता आमचा शब्द आहे त्यामध्ये 100% आम्ही जे बोलतो ते आत्तापर्यंत आयुष्यामध्ये असं झालं नाही की एखादी गोष्ट सांगितली आणि परत आपण केली नाही. आता मनोमिलन केलं तर उभा राहिलं नाही, सगळे सांगत असतात सुद्धा. एकच गोष्ट होती, शब्द आपल्याला पाळायचा होता. उद्या असं कोणी म्हणायला नको की सत्तेसाठी बघा यांनी लगेच बदल केला आणि लागलं पॅनल उभं केलं, असं केलं नाही. आणि तेच आहे, आम्ही आता एकत्रित आहोत. आता पुढची 20-25 वर्ष त्याच्या पुढच्या पिढीचा आता आम्ही टाकायचं 20-25 वर्ष राहिलो. आता ही पुढची दादाच्या बरोबर 20-25 वर्ष आपल्याला एकत्रित काम करायचं, ते करूया. ह्याच्यापेक्षा जास्त वेळ घेत नाही आणि एकत्रित राहिलो तर आता ह्या इलेक्शनच्या बाबतीत
एकच गोष्टीची अडचण आहे. आता याच्या अगोदर आपण आणि म्हणजे काकांचे आप्पांचे कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं, त्याच्यामुळे एकत्रित येण्याबद्दल आणि इगो असल्याबद्दल फारशी अडचण नाही. अडचण काय आहे की तुम्ही सामील झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते सगळे झाले गेले, आता काय आता इलेक्शनमध्ये काय आता यांना ढकलून परत ते का करायला नको का, हे आता निवांत झाले, आता काय झालं सगळं. पण दादाने म्हणून सांगितलं की मतदारापर्यंत पोचलं पाहिजे, हाऊस टू हाऊस फिरलं पाहिजे, नाहीतर टक्केवारी घटेल. मतदान जास्त झालं जे होणार आहे ते आपल्याला होणार आहे, पण तिथं तो प्रयत्न करावा लागेल ना. हा पण मोठा प्रयत्न आहे. बाहेरचं मतदान आहे ते आणलं पाहिजे, बाहेरचं मतदान मयत कोण आहे ते सगळा अभ्यास आता करून, जसं आपण ग्रामपंचायतीला इलेक्शनमध्ये करतो तसं ह्या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये करावं लागेल. आणि ते आपण एवढंच आता आमची जबाबदारी आहे. काटकर सर तुमचा म्हणजे दादाने सुद्धा सांगितलं, तो म्हणजे तो सल्ला गांभीर्यानं आम्ही घेतलेला आहे. आणि सगळ्यांना आता उद्यापर्यंत एकच काम आहे, कामाला लावायचं. नाही तर पैलवान म्हणतो आता काय कुठे शोधायचं तर गाड्याला गेल्यावर आता इलेक्शन राहिलं आमचा गाड्या पडतो असं म्हणून तेवढी आपण काळजी घेऊया. इथं उपस्थित राहिल्याबद्दल आणि सहकार्य केल्याबद्दल दादांचे तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे इथे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं रयत संघटनेच्या माध्यमातून हा जी बैठक पार पडते त्या बैठकीला व्यासपीठावर उपस्थित असलेले यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश बाबा व इथे उपस्थित काकांच्या रयत संघटनेतील सर्व पदाधिकारी, तरुण मित्र, बंधू मित्रो, या बैठकीचं आयोजन का केलंय, याचा उद्देश काय आहे, हा माझ्या आधीच्या वक्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या समोर ठेवलेला आहे. कारण ज्यावेळी आपण या निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय असावी ह्याच्यावरती विचारविनिमय करण्यासाठी आपण कराड तालुक्यातील सर्व रयत संघटनेतील प्रमुख कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आपण एक कोयना संघावरती बैठक घेतली होती. त्यावेळी अनेक गोष्टींचा उहापोह त्या ठिकाणी झाला आणि मग सहकाराच्या निवडणुकीमध्ये भविष्यामध्ये रयत संघटना आणि कृष्णा उद्योग समूह म्हणजे काकांनी आणि आप्पांनी 30-35 वर्ष या कराड तालुक्यामध्ये सहकाराचं जे कामकाज केलं आणि त्या सहकारामध्ये आपण जर का आता आपल्याला जर का काम करायचं असेल तर या बदलत्या परिस्थितीमध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये आपण एकत्र येण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला दिसत नाही. ही भूमिका सर्व सहकार्यांनी त्यावेळी बाबा आपल्यासमोर मांडली आणि यात मला काय मिळते किंवा बाबांना काय मिळणार आहे ही भूमिका फारशी महत्वाची नाहीये. कारण शेवटी पश्चिम महाराष्ट्रामधल्या कार्यकर्त्याची ओळख आहे ती सहकाराची ओळख आहे आणि हा सहकार जर का अबाधित राहिला तरच तुम्हाला आम्हाला समाजामध्ये पुन्हा एकदा मान मानात्मक प्रतिष्ठा मिळणार. कारण
शेवटी दूध संघ असतील, खरेदी विक्री संघ असतील, बँका असतील, पतसंस्था असतील, साखर कारखानदारी असेल, सूतगिरण्या असतील, ह्या सर्व ज्या व्यवस्था आपल्या पूर्वजांनी उभ्या केल्या त्या समाजाच्या प्रपंचाशी निगडीत असणाऱ्या. आणि या स्पर्धेच्या युगामध्ये ज्यावेळी आपण कॉर्पोरेट सेक्टर बरोबर स्पर्धा करू इच्छितो त्यावेळी आपल्याला आपल्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन यामध्ये काम करावं लागणार आहे. तर बाबांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये कॉर्पोरेट सेक्टर मोठे का झाले आणि ते जगावरती राज्य का करू लागले, तर त्यांनी आपसापसातली स्पर्धा संपवून सहकार्याची भूमिका घेतली. आज तुम्ही बारकाईनं बघा, ज्या अमेरिकन MNC कंपन्या आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॅक्टरी कुठेही बाबा नाही. आज ते वेंडरकडनं माल घेतात आणि स्वतःचा ब्रँडिंग करून जगामध्ये माल विकतात. आणि आज आपण त्यांचं ब्रँडिंग आपण करतोय. ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे आणि ती बदलवण्याची क्षमता ही फक्त सहकारामध्ये आहे. कारण आपल्याकडे कोण पिढीजात श्रीमंत नाहीये किंवा उद्योगपती नाहीये. आपण सर्वसामान्य माणसं आहे. आणि मग कोट्यावधी रुपयाची इंडस्ट्री उभी करायची असेल तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि याच उद्देशानं ज्यावेळी बाबांनी हा प्रस्ताव मांडला त्यावेळी मी फक्त एकच सूचक त्यावेळी बोललो होतो, बाबा तुम्ही जे म्हणताय ते मलाही या घटकेला पटतंय, कारण परिस्थिती तेवढी विदारक बनत चालले, विषमता तेवढी जाणवते. पण शेवटी मला हा विषय माझ्या कार्यकर्त्यांच्या समोर ठेवून त्यांची मतं आजमावून आपण या विषयाला चालना देण्याचा प्रयत्न करावा. बाबांनी ते मान्य केलं. शेवटी आपण जे करतोय ते आपल्या सहकार्यांसाठी करतोय. काकांनी किंवा भाऊनी उभ्या केलेल्या संस्था या शेवटी पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मालकीच्या. आपण फक्त ते लीड आउट करतोय. त्या ठिकाणी काही वेगळं घडू नये यासाठी फक्त आपण पॉलिसी मॅटरवरती काम करतोय. आपण त्यांच्याशी बोलूनच हा निर्णय करूया, ही त्यावेळीची त्यांची सकारात्मक भूमिका होती. कारण शेवटी जरी आज ते वेगळ्या पक्षीय राजकारणामध्ये असले आणि शेवटी हे आम्ही दोघंही एक महायुती म्हणून एकाच ठिकाणी काम करतो. पक्षीय भूमिका त्यावेळी आपण पक्षामध्ये मांडू, पण आज सहकार वाचवणं किंवा सहकारामधल्या संस्था सक्षम करणं ही काळाची गरज आहे. कारण मगाशी बाबांनी सांगितले की साखर संघानं सरकारला एक डिमांड केली की आम्हाला 500 रुपये टनाला अनुदान देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बारकाईने रफली विचार करा, आज साखर कारखान्याचं टेंडर हे 3800च्या वरती आज जात नाहीये बाबा, हे वास्तव आहे. आणि कारखान्यांनी 3500 रुपये उसाला भाव दिला. आज 1000 रुपयाच्या खाली तोडणी वाहतूक नाहीये. पोत्या माग 200 रुपये व्याज आणि ऍडमिनिस्ट्रेशनचा खर्च आहे. हे जर का सगळं बघितलं तर 3900 रुपयाच्या आपलं 4900 रुपयाच्या आसपास हा सगळा खर्च आपल्याला दिसतो. आज सुद्धा कारखान्यांनी या सर्व गोष्टी केल्या ह्या फक्त बँकांच्या आधाराने, आणि त्या सुद्धा सहकारी आहेत म्हणून. शेवटी कारखान्यांना सुद्धा ही रक्कम आज ना उद्या परत करायची, पण आपल्या भागातील शेतकरी सभासद टिकला पाहिजे यासाठी सगळ्या कारखान्यांनी ही जबाबदारी आज स्वीकारली. आणि मग संघर्षात्मक भूमिका ठेवून राजकीय आपण जर का या ठिकाणी कामकाज करू लागलो तर या सहकारी संस्थेमध्ये
अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्या टाळण्यासाठी आज काकांनी किंवा आप्पांनी जे काही रस्ते आखून दिले त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मला हे माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये राजकीय प्रवाह वेगवेगळे असतात आणि ते प्रत्येक ठिकाणी राहणार आहे. कारण जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि तितके विचार असतात. संघटनेतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं एकमेकाशी जुळतच असं नाही, पण शेवटी आपण संघटित होऊन एका उद्देशासाठी जर का काम करू लागलो तर निश्चितपणानं अपेक्षित असलेलं यश आपल्याला कधीही मिळवता येऊ शकतं, हे मानणारा मी कार्यकर्ता. कारण दृष्टिकोन सकारात्मक नसेल तर आपण समाजासाठी काही करू शकत नाही. प्रत्येक वेळी विरोधासाठी विरोध हे करणं हे समाजाच्या हिताचं होत नाही. ठीक आहे, संघर्ष जरूर तुम्ही वाईट गोष्टीसाठी पराकोटीचा संघर्ष करा, पण ज्यावेळी समाजावरती त्याचा घाला होणार असेल तर कुठंतरी तुम्ही एकमेकाचं सहकार्याची भूमिका ठेवून काम करण्याचं काम. म्हणून माझी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे की काकांनी जी अलिखित संघटना उभी केली, रयत संघटना, शेवटी मी पदाधिकारी म्हणून काम करतोय, तुमचा नेता म्हणून नाही, पण मला जे दिसतंय काकांच्या व्हिजननं जे दिसतंय ते भविष्यामध्ये आपल्याला सरकार सक्षम केल्याशिवाय कराड तालुक्यामध्ये आपल्याला काम करता येणं शक्य नाही. कारण शेवटी पदाधिकाऱ्यांना त्यांचे मान प्राप्त करून द्यायचे असतील, त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असतील तर या सहकारी संस्था जिवंत राहणं ही काळाची गरज आहे. कारण आपलं बापूंच्या आप्पांच्या बरोबरची पिढी आता संपत चालली. बाबांबरोबरच्या पिढीनं सुद्धा त्यांच्या ठराविक लिमिट पर्यंत आता काम ती करते, नजीकच्या काळामध्ये तीही थांबणार आहे. पण बाबा आमच्या बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर का प्रतिष्ठा द्यायची असेल तर या सहकारी संस्था ह्या सक्षमपणे चालल्याच पाहिजेत, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि त्या उद्देशाने मी तुम्हाला सांगतो की तुम्हा आम्हाला जर का या समाजामध्ये समाजातील प्रत्येक घटकाला जर का न्याय द्यायचा असेल तर कुठंतरी मिळतो जुळता आपण घेणं काळाची गरज आहे. कारण 21 तारखेला नुसतं यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक नाहीये, ती या कराड तालुक्यातल्या सहकारामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ती एक पुढची भविष्यातील नांदी आहे. सहकार्यांना आपण काय घडवू शकतो हे दाखवून देण्याची ती एक आपल्याला संधी प्राप्त आपण करून देतो. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की संघटनेतल्या कार्यकर्त्यांनी फार काय तुम्ही जबाबदारी घेऊ नका. जे तुमचे आहे, जे तुमच्या विचाराशी एकनिष्ठ आहे, त्यांना फक्त तुम्ही या सहकार पॅनेलला मतदान करायला प्रवृत्त करा. कारण अनेक वेळा आपण काम केलं, रस्ता मळलेला फक्त काही काळासाठी आपण तो त्या रस्त्यावरती नव्हतो, पण पुन्हा एकदा आपल्याला ती वाट चोखळावी लागेल. ती व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही, या कराड तालुक्यातल्या सहकारी संस्था ह्या सक्षम ठेवण्यासाठी. कारण तुम्ही सर्वजण जर का एकत्र आलात तर मला खात्री आहे बाबा की कराड तालुक्यामध्ये असं परत काही घडू शकत नाही. सर्वांना त्यांची सन्मानाची भूमिका पार पाडता येऊ शकेल. म्हणून माझी तुम्हाला फिरून विनंती आहे की तुम्ही उद्याच्या 21 तारखेला अत्यंत जागरूकतेनं काम करा. मतदार हा मत
केंद्रापर्यंत गेला पाहिजे आणि त्यांनी सहकार पॅनलला मतदान केलं पाहिजे, ही भूमिका तुम्हाला आता वठवावी लागेल. कारण शेवटी हे आपण जे करतोय ते भविष्यातल्या पिढीसाठी करतोय. आज जरी मला वाटलं की यामध्ये मला काहीतरी मागं पुढं सरकायला लागतंय, पण ते भविष्यातल्या पिढीकडे बघून आपल्याला करावं लागतं. कारण प्रत्येक वेळी संघर्ष करून यश प्राप्त होतं असं नाही. काही वेळा सहकार्याची भूमिका घेऊन सुद्धा आपल्याला यश प्राप्त करता येऊ शकतं. तीच भूमिका आपण घ्यावी एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो. आणि तुम्हा सर्वांच्या वतीने मी बाबांना आश्वस्त करू इच्छितो की बाबा, जी भूमिका संघाच्या बैठकीत रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची होती, तीच भूमिका 21 तारखेपर्यंत आणि भविष्यातही तशीच राहील, एवढीच मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.